आज आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकमधला सरस्वती हायस्कूल खेड शो द फॉलोइंग पोझिशन ऑन 31 मार्च 2018. सरस्वती हायस्कूल खेड यांचं 31 मार्च 2018चं बॅलन्स शीट दिलं आहे बघा आपल्याला. ह्याला ओपनिंग बॅलन्स शीट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिले म्हणजे 31 मार्च 2019 म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 असं आपल्याला अकाउंटिंग इयर दिलं आहे. त्या अकाउंटिंग इयरमधलं आपल्याला रिसीट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आता आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिली आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे, ॲडजस्टमेंट दिलं आहे. तर ॲडजस्टमेंटच्या पहिल्यांदा टीका करून घ्यायचं आहे. ट्यूशन फी दिले बघा, इकडं रिसीटला आहे ट्यूशन फी, त्यानंतर इकडं ट्यूशन फी आहे असेटला, त्यानंतर सॅलरी टू टीचर्स. आता सॅलरी टू टीचर्स म्हणजे पेमेंट साईडला असणार आहे इथं. त्यानंतर रेंट पेड इन ॲडव्हान्स म्हणजेच ऑफिस रेंट इथं दिले बघा इथं. त्यानंतर डिप्रिशिएट बुक्स अँड फर्निचर. तर डिप्रिशिएशन काढायचं आहे. बुक्स इथं फर्निचर व इथं आहे बघा. रिसीट पेमेंटला पण फर्निचर दिले, बुक्स पण दिले, तिथं पण टिक करायचे. आणि ओपनिंग बॅलन्स शीटला पण बुक्स अँड फर्निचर दिले, तिथं पण टिका. मग ओपनिंग बॅलन्स शीट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट या तिन्हीचा मेळ घालून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बॅलन्स शीट तयार करायला सांगितलं 31 मार्च 2019. मग असं आखून लिहायचं आहे. इन द बुक्स ऑफ सरस्वती हायस्कूल खेड. त्याला खाली लिहायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 असं आखून घ्या. त्यानंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 म्हणजे बॅलन्स शीटसुद्धा आखून घ्यायची. आता असं आखल्यानंतर पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स शीट दिली आपल्याला, ती पहिल्यांदा सोडून घ्यायची. काय दिले बा ओपनिंग बॅलन्स शीट? कॅपिटल फंड. कॅपिटल फंड दिलेत. हे जे कॅपिटल फंड दिलेले आहेत ते जे बॅलन्स शीट नवीन बॅलन्स शीट तयार केली आहे ते लिहायचं आहे बघा. कॅपिटल फंड 6,80,000 असं लिहा. कॅपिटल फंड ते लिहा 6,80,000. त्यानंतर पुढं काय दिले बघा, लेफ्ट साईडला काय दिले बघा, एंट्रन्स फी. एंट्रन्स फी दिलेली आहे. तर एंट्रन्स फी आहे तशी बॅलन्स शीटला लिहायची आहे. नवीन बॅलन्स शीटला एंट्रन्स फी, त्यावर काय ॲडजस्टमेंट वगैरे दिलं नाही. 20,000 रुपये एंट्रन्स फी लिहा. त्यानंतर पुढं बघा कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. हे पण इथंच दिलं आहे. रिसीट अँड पेमेंटला दिले कॅश इन हँड, कॅश ॲट बँक झालं. पुढं लॅबोरेटरी दिले. आता लॅबोरेटरी त्यावर काय ॲडजस्टमेंट नाही आहे. लॅबोरेटरीला असेटला घ्यायचं आहे. लॅबोरेटरी असेटला घ्यायची आहे नवीन, त्यावर काय नाही ॲडजस्टमेंट, डायरेक्ट आउटरला घ्या. पुढं काय सांगितलं आहे, बिल्डिंग. आता बिल्डिंग दिले. तर बिल्डिंग हे 6 लाख आहेत आणि आता पेमेंट साईडला पण आणखीन बिल्डिंग आहे का बघायचं नाही. तर डायरेक्ट बिल्डिंगची अमाऊंट असेटला घ्या आउटरला. त्यानंतर पुढं बघा फर्निचर. फर्निचर आणि बुक्सवर ॲडजस्टमेंट आहे. आता फर्निचर इथं किती दिले आहेत तुम्हाला, 40,000 आणि इथं फर्निचर किती आहेत, 50. मग घ्या असेटला घ्यायचं आहे. आधीचं फर्निचर 40,000 इथं असेटला फर्निचर 40, परत पेमेंट साईडचं खरेदी केलेलं 50 म्हणजे ॲड परचेस असं लिहायचं आहे. झाले 90,000. त्याच्यावर डिप्रिशिएशन किती पर्सेंट सांगितलं आहे बघा, 10%. मग 10% डिप्रिशिएशन सांगितलं आहे. लेस 10% डिप्रिशिएशन 7,750. 90,000च्या 10%. पण ते 90,000च्या 10% काढत असताना फर्निचर कधी खरेदी केले त्यानुसार ते काढलेलं आहे बघा. आता इथं दिले बघा 10% कधीचं आहे, वर्ष झालं. आणि 31 हे कधी केलं आहे, 50,000चं 9 महिन्याचं काढायचं आहे बघा. इथं दिलं आहे फर्निचर कधी खरेदी केलं आहे ते. परचेस ऑन 1 जुलै 2018 1 जुलैला केलेलं आहे.
मग 1 जुलै म्हणजे काय, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 9 महिने झाले. 9 महिन्याचं 50,000चं, 40,000चं 10% वर्षाचं 4,000 रुपये आणि 50,000चं 9 महिन्याचं 50,000 10% आधी काढायचं, 5,000 आलं. 5,000चं परत 9 महिन्याचं काढायचं आहे, 3,750. असं 4 3 7,750 इथं आलं आहे. ते लेस करायचं 90,000मधनं, आउटरला 82,250 येतील. त्यानंतर त्या दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच एक्सपेंडिचर डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 7,750 असं सोडवायचं. त्यानंतर काय दिलं आहे बघा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये, बुक्स दिलेत 22,000. आता बुक्स 22,000 दिलेत. इथं पण पेमेंट साईडला बुक्स परत खरेदी केलेत 15,000. 22 आणि 15, 22 आणि 32, 33, 34, 35, 36, 37,000. म्हणजेच थोडक्यात इकडं असेटला घ्यायचं आहे परत आधीचे बुक्स बघा इथं घेतलेत 22 अधिक 15, 37,000 झाले. हे 22,000 आधीचे आणि आत्ता परचेस केलेले पेमेंट साईडचे 15, असे 37,000 झालेत. हे घ्यायचे. त्याच्यावर परत डिप्रिशिएशन त्यांनी. मग आता इथं कधी खरेदी केलं आहे बघा, काय सांगितलं आपल्याला, बुक्स कधी खरेदी केलेत मग केलेश 1/1/2019. म्हणजेच आधीचे जे बुक्स खरेदी केलेत त्याला वर्ष होते पूर्ण. हे बुक्स 22,000चे, त्याला 22,000चे काढायचे आणि हे 1/1 म्हणजे 3 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याचं जेव्हा डिप्रिशिएशन काढायचे. तर बघा इथं काढत असताना किती 15% बुक्सवर काढायचं आहे. इथं दिले बघा 15% 22,000चं काढायचं आहे 3,033 आणि 15,000चं 15% परत 3 महिन्याचं काढायचं आहे 563. तर 3,300 आणि 563 तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि मग आउटला 3,863 असे येतील. मग हे काय करायचे आहेत बुक्समध्ये बघा, हे बुक्स आहेत 22,000 अधिक परचेस, ॲड परचेस म्हणायचं आहे 50,000, जसं 30,000 येतील. लेस डिप्रिशिएशन 15%, 3,863 लेस करून आउटरला लिहा. आणि त्यानंतर दुसरा इफेक्ट टू डिप्रिशिएशन ऑन बुक्स 3,863 आणि डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल किंवा दोन्ही मिक्स करून लिहिलं तरी चालेल. त्यानंतर काय दिलं आहे बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन नाही. त्यानंतर काय दिलं आहे बघा, ट्यूशन फी 10,000 दिले. ट्यूशन फी रिसिवेबल 10,000 रुपये मिळालेले आहेत. आता इथं ट्यूशन फी बघा मिळालेले आहेत म्हणजे कधी मिळालेत, हे मागच्या वर्षी मिळालेत. म्हणजे कधी 17-18ला मिळालेत. मग 17-18ला इथं 10,000 रुपये येणं आहे. थोडक्यात आउटस्टँडिंग ट्यूशन फी असं म्हटलं तरी चालेल. मग ती तेवढं 10,000 रुपये येणं आहे इकडं. तर रिसिवेबल म्हणजे येणं आउटस्टँडिंग. तर इकडं किती मिळालेत 8,000, अजून 2,000 रुपये येणं आहे, त्याला आउटस्टँडिंग म्हणायचं. मग परत ते नवीन बॅलन्स शीटला काय करायचे आहेत, हे 10 आहेत त्यातले 8 फक्त रिसीटला मिळालेत, अजून 2 यायचं आहे. म्हणून इकडं बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा ट्यूशन फी रिसिवेबल 17-18 2,000 असं लिहायचं आहे. झाला त्याचा प्रश्न संपला. आता काय राहिलं आहे ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये झालं. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट पूर्ण सोडून घेतली. त्यानंतर काही बघा आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट सोडवायचं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, हे दोन्ही दिलं आहे, हे घ्यायचं नाही. त्यानंतर ट्यूशन फी 17-18 8,000, 18-19 1,00,000. आता ह्यातलं फक्त 18-19च फक्त विचार करायचा आहे आपल्याला 1,00,000 रुपये. मग 18-19चा 1,00,000 रुपये घ्या, इकडं 1,00,000 रुपये. तर ॲडजस्टमेंट काय सांगितलं आहे बघा, ट्यूशन फी आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 5,000. म्हणजेच काय, ॲड आउटस्टँडिंग यायचं राहिलं आहे उत्पन्न म्हणून ॲड करा 1,05,000 आउटरला घ्या. आता हे उत्पन्न आहे म्हणून असेट साईडला घ्यायचं आहे आउटस्टँडिंग. ट्यूशन फी 18-19 5,000 बघा, ही आधीच्या वर्षातले राहिलेले 2,000 हे 5 असे 7,000 लिहायचे. त्यानंतर काय सांगितलं बघा, हे ट्यूशन फीचं संपलं. फाईन कलेक्टेड काही नाही आहे, याची ॲडजस्टमेंट डायरेक्ट इन्कमला घ्या. फाईन कलेक्टेड 2,000 बघा इकडे घेतलं आहे फाईन कलेक्टेड, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट इन्कमला घ्या. त्यानंतर ॲडमिशन फी डायरेक्ट इन्कमला घ्या. टर्म फी डायरेक्ट इन्कमला घ्या. डोनेशन फॉर लायब्ररी, तर डोनेशन मात्र हे लायब्ररीला दाखवायचं आहे. बघा इकडं बघा इन्कमला, इकडं बघा इथे ॲडमिशन घेतलं, टर्म फी बघितलं, डोनेशन फॉर लायब्ररी. तर डोनेशन इथं दाखवा तुम्ही, एकतर इन्कमला इथं दाखवलेलं नाही पुस्तकात,
ट्रान्सपोर्ट टू लायब्ररी असं दाखवा. म्हणून इथं घेतलं आहे बघा इकडं लायब्ररी साईडला. डोनेशन फॉर लायब्ररी 1000 लायब्ररी साईडला झालं. पुढं बघा इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. आता इंटरेस्ट मिळाले ते डायरेक्ट इन्कम साईडला दाखवा. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. पुढं काय दाखवले गव्हर्मेंट ग्रँट ते डायरेक्ट आहे तसे दाखवा. त्यावर काय ॲडजस्टमेंट नाही इन्कम साईडला. हे पूर्ण रिसीट बाजू ही इन्कमला आपण घेतले ॲडजस्टमेंट सोडवत. त्यानंतर इकडं काय केलं आहे बघा पेमेंट साईड. पेमेंट साईडला काय दिलं आहे सॅलरी टू टीचर्स. पेमेंट म्हटलं की एक्सपेंडिचरला घ्यायचं आहे. इकडे एक्सपेंडिचरला घ्यायचं आहे म्हणून एक्सपेंडिचरला घ्यायचं आहे बघा. इकडे बघा सॅलरी टू टीचर्स 1,80,000. तर ॲडजस्टमेंट काय आहे सॅलरी टू टीचर्स इज आउटस्टँडिंग ₹15,000. ॲड आउटस्टँडिंग म्हणजे यायचं राहिलं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं जातं. पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड करायचं आहे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवायचं आहे. तर बघा बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड आहे इकडे दाखवा आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स 15,000. हे झालं. पुढे बघा काय अजून सॅलरी टू ऑफिस स्टाफ 30,000. डायरेक्ट एक्सपेंडिचर दाखवा. ॲडजस्टमेंट नाही. सॅलरी टू ऑफिस स्टाफ 30,000. जे ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्ट दाखवायचे. बुक्स घेतलेत मग अशा ॲसेटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी डायरेक्ट एक्सपेंडिचर दाखवा. ॲन्युअल गॅदरिंग डायरेक्ट एक्सपेंडिचरला दाखवा. त्यानंतर ऑफिस रेंट एक्सपेंडिचरला घ्या. इनरला ॲडजस्टमेंट आहे. रेंट पेड इन ॲडव्हान्स ₹3,000. तर बघा इथं प्रिंटिंग अँड स्टेशनरी घेतलं. ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस घेतलं. ऑफिस रेंट 15,000 इनरला घ्यायचं. तर रेंट पेड इन ॲडव्हान्स ₹3,000. तर रेंट ज्यादाला दिलं आहे 3 वर्ष ₹3,000 या वर्षातले म्हणजे प्रिपेड शब्द वापरायचा. प्रिपेड रेंट 3,000 म्हणजे प्रिपेड म्हटलं की प्रिपेड एक्सपेन्सेस म्हटलं की आपण पर्टिक्युलर आयटममधून लेस करतो आणि आउटर लिहितो. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा बॅलन्स शीटच्या असेटला बघा प्रिपेड रेंट 3,000 असं सोडवायचं. त्यानंतर पुढं बघा पुढं रिपेअर्स म्हणजे एक्सपेंडिचरला घ्या. स्पोर्ट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला घ्या. त्यावर काय ॲडजस्टमेंट आहे डायरेक्ट आउटरला. आता बघा इथं घेतलेत रिपेअर आणि स्पोर्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर काय झालं आहे फर्निचर असेटला घेतलेत. तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचं आहे बघा. कॅश इन हँड आठवलं कॅश ॲट बँक 12,000 असं घ्यायचं. झालं. आता ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट सोडून झाल्यात. इन्कम आणि रिसिट अँड पेमेंट अकाउंटचे सगळे ॲटम दाखवलेत जे आता ह्याला आणि ओपनिंग बॅलन्स शीट पण कवर केली. म्हणजे एवढं सगळं आपण हे सोडवले. आता पहिल्यांदा काय करायचं आहे तर पहिल्यांदा इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं. तर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या दोन्ही बाजू बघायचे. तर इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या दोन्ही बाजू बघून काय करायचं आहे तर बघा ह्या दोन्ही बाजूमध्ये कुठली जास्त बाजू येते तर क्रेडिट साईड मोठी येते. का तर इकडे जास्त आहेत 1,05,000 2,00,000 10,000 7,000 5,000 2,000 असं 3,29,000 क्रेडिटला आले. आणि इकडं जे काय डेबिटला येतील त्याची टोटल करा आणि त्यातनं 3,29,000 लेस करा. मग तो सरप्लस येईल 44,387. तो सरप्लस त्याला लिहायचं आहे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर हे लिहायचं. मग हे आल्यानंतर कुठं ट्रान्सफर करायचं आहे सरप्लस तर बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडामध्ये ॲड सरप्लस 44,387 ॲड करा. आउटरला लिहा हे सरप्लस आलेलं इथलं कशाला म्हणजे सरप्लस कधी येणार आहे जेव्हा इन्कम जास्त असणार आहे एक्सपेंडिचर कमी असणार आहे तेव्हा सरप्लस येणार आहे. आता हे जे आले त्यानंतर बॅलन्स शीटची तुम्ही ही कॅपिटल फंडामध्ये सरप्लस ॲड करून आउटर लिहा आणि त्यानंतर ह्या बॅलन्स शीटची टोटल करा आणि हा प्रॉब्लेम मग सोडून पूर्ण होईल. ते सोडवा.